बऱ्याच लोकांना रिपोर्टमध्ये EF किंवा इजेक्शन फ्रॅक्शन असा शब्द दिसतो, पण त्याचा नेमका अर्थ काय आणि तो किती इम्पॉर्टंट आहे हे समजतच नाही. अनेक वेळा पेशंट विचारतो, माझं हार्ट ठीक आहे का? आणि त्याचं उत्तर मोठ्या प्रमाणात एका नंबरमध्ये मिळतं. EF म्हणजे हार्टची पंपिंग पॉवर. सोप्या भाषेत समजून घेऊया. आपलं हार्ट एक पंपसारखं काम करतं. त्यात 4 चेंबर्स असतात. त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल. हाच भाग ब्लड पूर्ण बॉडीमध्ये पंप करतो. प्रत्येक वेळी हार्ट बीट होताना तो आतल्या ब्लडपैकी काही टक्के बाहेर टाकतो. हाच पर्सेंटेज म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन. उदाहरण घ्या, जर हार्टमध्ये 100 ml ब्लड आहे आणि त्यापैकी 60 ml बाहेर पंप होतं, तर EF 60% आहे. म्हणजे हार्ट 60% इफिशियन्सीने काम करत आहे. साधारणपणे नॉर्मल EF 55% ते 70% दरम्यान असतो. जर EF 50%च्या आसपास असेल तर तो बॉर्डरलाईन असतो, पण जर EF 40%पेक्षा खाली गेला तर हार्ट वीक होत आहे असा संकेत असतो. काही सिव्हिअर केसेसमध्ये EF 30% किंवा त्याहूनही कमी असतो, जिथे पेशंटला चालणं, जिने चढणं किंवा साधं काम करणं सुद्धा अवघड होतं. आता हा EF कसा मेजर करतात? यासाठी सर्वात कॉमन आणि रिलायबल टेस्ट आहे 2D इको म्हणजे इकोकार्डिओग्राफी. हा एक अल्ट्रासाऊंड टेस्ट आहे. त्याच्यामध्ये साऊंड वेव्हच्या मदतीने हार्टची मुवमेंट आपण पाहतो. यात हार्ट कसं कॉन्ट्रॅक्ट होत आहे, वॉल्स कसे काम करत आहेत आणि पंपिंग पॉवर किती आहे हे सगळं दिसतं. ही टेस्ट पेनलेस आहे आणि बॉडीमध्ये काही चिरफाड करावी लागत नाही. काही केसेसमध्ये ECG, TMT किंवा अँजिओग्राफी सुद्धा केली जाते. पण पंपिंग पॉवर स्पेशली पाहण्यासाठी इको सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे. आता समजून घेऊया की पंपिंग पॉवर कमी का होते. सर्वात कॉमन कारण म्हणजे हार्ट अटॅक. जेव्हा हार्टला जाणाऱ्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस होतात तेव्हा ब्लड सप्लाय कमी होतो आणि हार्ट मसल्सचा काही भाग डॅमेज होतो. हा डॅमेज भाग नीट कॉन्ट्रॅक्ट होत नाही, त्यामुळे EF कमी होतो. याशिवाय लॉंग टर्म हाय BPमुळे हार्टवर सतत प्रेशर येते आणि हळूहळू हार्ट मसल जाड आणि वीक होतात. डायबिटीजमुळे ब्लड वेसल्स डॅमेज होतात आणि इनडायरेक्टली हार्ट फंक्शनवर परिणाम होतो. स्मोकिंग, अल्कोहोल, ओबेसिटी आणि सिडेंटरी लाईफस्टाईल हे सगळे फॅक्टर्स हार्टची स्ट्रेंथ कमी करत जातात. आता महत्त्वाचा प्रश्न, EF वाढवता येतो का? आन्सर आहे हो, पण त्यासाठी योग्य अप्रोच आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सर्वात पहिलं काम म्हणजे रूट कॉज कंट्रोल करणं. जर BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये नसतील तर कोणती ट्रीटमेंट पूर्णपणे फायदा देणार नाही. त्यामुळे हे पॅरामीटर स्ट्रिक्टली कंट्रोल ठेवणं महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईलमध्ये खूप मोठी भूमिका बजावतो. रोज किमान 30-40 मिनिटं वॉकिंग, लाईट एक्सरसाइज किंवा सायकलिंग केल्याने हार्ट मसल स्ट्रॉंग होतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर EF आधीच खूप कमी असेल तर हेवी एक्सरसाइज किंवा जिम स्वतःहून सुरू करू नका. अशावेळी डॉक्टरच्या गायडन्समध्येच एक्सरसाइज करायला हवा. ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि प्राणायामसुद्धा खूप इफेक्टिव्ह असतात. यामुळे ऑक्सिजन सप्लाय इम्प्रूव्ह होतो आणि हार्टवरचा ताण कमी होतो. स्ट्रेस कंट्रोलसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण क्रॉनिक स्ट्रेसमुळे BP वाढतो आणि हार्टवर निगेटिव्ह इफेक्ट होतो. डाएटबद्दल बोलायचं झालं तर जास्त ऑइल, प्रोसेस फूड, शुगर आणि रिफाईंड कार्ब्स कमी करणं गरजेचं आहे. फायबर रिच डाएट, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि हेल्दी फॅट्सला हार्टला सपोर्ट करतात. प्रॉपर न्यूट्रिशनशिवाय हार्ट रिकव्हरी शक्य नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्टमध्ये हिलिंग कॅपॅसिटी असते. जर डॅमेज खूप सिव्हिअर नसेल तर योग्य लाईफस्टाईल, मेडिकेशन्स आणि थेरपीच्या मदतीने हार्ट काही प्रमाणात रिकव्हर होऊ शकतो. पण हे ओव्हरनाईट होत नाही. यासाठी वेळ, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी लागते. काही केसेसमध्ये स्ट्रक्चर्ड प्रोग्राम्स, मॉनिटर्ड एक्सरसाइज आणि आयुर्वेदिक अप्रोचसुद्धा मदत करू शकतो. तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट मॅनेजमेंट आणि हार्ट रिकव्हरीवर फोकस ट्रीटमेंट दिला जातो. एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात ठेवा, EF हा स्टॅटिक नंबर नाही, तो वेळेनुसार बदलू शकतो. म्हणून एकदा कमी झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही, पण त्याकडे दुर्लक्ष करणंही चुकीचं आहे. रेग्युलर फॉलोअप आणि मॉनिटरिंग खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला लवकर थकवा येत असेल, श्वास लागतो, पायांना सूज येते किंवा एक्सरसाइज सहन होत नाही, तर हे साईन्स असू शकतात की पंपिंग पॉवर कमी होत आहे. अशा वेळी इको टेस्ट करून घेणं योग्य ठरतं. शेवटी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हार्ट पंपिंग पॉवर म्हणजे तुमच्या हार्टची खरी ताकद आहे. हा नंबर तुम्हाला सांगतो की तुमचं हार्ट किती इफिशियंटली काम करते. जर हा नंबर कमी होत असेल तर तो एक वॉर्निंग साईन आहे की आता लाईफस्टाईल सिरियसली घ्यायची वेळ आलेली आहे. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारा आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.